कंटिन्यू हमारे काका जी नोगा वेस्ट आ रहे हैं। मशीन लेने के बाद भी नोगा वेस्ट आना पड़ता ही है। क्यों? क्योंकि नोगा वेस्ट एक परिवार है, परिवार में रोज मिलना जरूरी है ना। और वांड्रे काका आई भी बहुत प्यारे हैं। आई अभी मुंबई गए है ना, लेकिन मुंबई गए, आई के हाथ का खाना बहुत टेस्टी है। और आई ने हमको बुलाया था, खाने पे बुलाया, दो तीन तीन बार खाने पे बुलाया। बहुत टेस्टी खाना बनाते हैं। तो मैं रोज काका से यही पूछती हूँ, आई नहीं है तो खाना अच्छा मिल रहा है कि नहीं मिल रहा है? तो बोलते हैं थोड़ा कम ज्यादा तो चलता रहता है, लेकिन आई के हाथ का एकदम बेस्ट बनता है। लेकिन इन्होंने सोचा नोगा वेस्ट इनके घर से ज्यादा दूर नहीं है, 1-1.5 किलोमीटर का भी नहीं है डिस्टेंस है ना काका, 1 किलोमीटर का डिस्टेंस है। लेकिन इन्होंने ये सोचा कि ये कहाँ होना चाहिए, हमारे घर पे होना चाहिए। क्यों होना चाहिए? क्यों होना चाहिए काका, घर पे क्यों होना चाहिए? आता मी इथे एकटा येत होतो, मला पाहायला त्रास होता, डॉक्टर सांगितलं, ऑपरेशन सांगितलं, मग इथं माहीत झाल्यानंतर इथं आलो तर मला 1-2 महिने खूप फरक वाटला. फरक वाटल्यानंतर असा विचार केला, माझे घरचे लोक मुंबई राहत होते, त्यांना इथं आणलं, त्यांना ते जाणवलं. पहिलं योगापेक्षा असं काहीतरी व्यायाम असेल बुवा, काहीतरी योगा असेल. इथं आल्यानंतर जो माहोल पाहिला तो माहोल वेगळा, त्याच्या मशिनी आहे, सगळे इन्स्ट्रुमेंट हे एकदम खूप चांगलं. पण घरच्या लोकांनी सांगितलं बाबा तुम्ही तर रोज येत आहे, ठीक आहे घेऊन टाका सगळ्याच्या काही. आणि मशीन घेतल्यानंतर माझे नातू मुलं सगळे घेतात. पण मी इथं काय येतो, सगळे मशीन असूनही हा सगळ्या लोकांचं प्रेम आहे. दुसरी गोष्ट मॅडम आहे, सर आहे, इथले जे मॅडम पुढे शिकवत आहे, त्यांचं जे प्रेम आहे हे असं प्रेम कुठं भेटत नाही. आपल्या घरात असा आनंद भेटत नाही. असं माझ्याही घरात आनंद आहे, पण जो आज माऊल आहे हा जो आनंद हा नाही भेटत. आज भाकर भाऊचा वाढदिवस झाला, न नाचणारे लोक नाचले की नाही इथं, कधी आजी कधी नाचली असेल एखादी, ते सुद्धा इथे नाचली, कारण ते आनंद आहे. भाऊ